मेगा बुलेटिनमध्ये सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी झी मीडियाने एक मोठा खुलासा केलाय। सुनंदा यांच्या मृत्यूनंतर 24 तासात झी मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये हॉटेल लीलाची दृश्य कैद झाली आहेत। 17 जानेवारीला रूम बंद होता आणि डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड या रूमवरती लटकलेला होता। ही रूम 17 जानेवारीला दिवसभर बंद होती। याच रूम बाहेर डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड लावण्यात आला होता। 17 जानेवारीला सुनंदा पुष्कर कुणालाही भेटल्या नव्हत्या, शिवाय दिवसभर त्यांनी काहीही खाल्लं नव्हतं अशी माहिती हॉटेल लीलाच्या वेटरना दिली आहे। सुनंदांचा मृत्यू कसा झाला याबद्दल माहिती नसल्याचं देखील या वेटरना सांगितलं। या रूममधून कोणत्याही हालचाली नव्हत्या असं वेटरनं झी मीडियाला सांगितलं। आपण बघतोय आमच्या एका कॅमेऱ्यानं या रूममधली दृश्य कैद केलीत। आपण पाहू शकतो याच अत्यंत महत्त्वाच्या अशा सुनंदा पुष्कर प्रकरणामधला खुलासा झी मीडिया आपल्या समोर करते। 17 जानेवारीला लीला दिल्लीमधल्या लीला हॉटेलमधला रूम क्रमांक 345 हा नजारा आहे। सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा झी मीडियावरती आपण पाहू शकता। इथल्या एका वेटरनं सांगितलंय की ज्या दिवशी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला तो संपूर्ण दिवस या रूमच्या बाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लटकत होता। 17 जानेवारीला संपूर्ण दिवसभर 345 क्रमांकाच्या रूम बाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड असल्याचा खुलासा या वेटरनं केला। सतरा जानेवारीला या संपूर्ण दिवसभर रूमच्या बाहेर डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड लटकत होता। सुनंदा पुष्कर यांनी दिवसभरामध्ये काहीही खाल्लं नाही असा खुलासा इथल्या वेटरनं केलाय। झी मीडियाकडे असलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत या हॉटेलच्या आतमधली। याच हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर आणि शशी थरूर हे थांबले होते आणि याच ठिकाणी साधारणतः दुपारनंतर ते रात्री 8:30च्या दरम्यान सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाल्याचं आपल्याला कालच कळालं। सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर मोठी खळबळ माजली होती। पेजश्री वर्तुळावरती सातत्यानं चमकत असलेले हे दाम्पत्य मेहर तरार नावाच्या पाकिस्तानी पत्रकाराबरोबर शशी थरूर यांचे संबंध असल्याचा किंबहुना ती पत्रकार शशी थरूर यांच्या मागे लागली आहे असा आरोप त्याहोत असा खुलासा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला। त्यामुळे संबंध देशभर या प्रकरणात खळबळ माजली होती। त्यानंतरची झी मीडियाकडची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्या समोर आली आहे। सुनंदा पुष्कर मृत्यूपूर्वी तणावात होत्या। त्यांनी आपलं दुःख फोनवरून सांगितल्याचा दावा पत्रकार नलिनी सिंह यांनी केलाय। She called me the last night of her life at about 10 past midnight, and she called me and she was very upset. She was distraught, and she she obviously wanted, she spoke about it, things that made her so upset. तर सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत। सुनंदांचा मृत्यू औषधांच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचं समोर आलंय। त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा दावा आता पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर करतायत। तर दुसरीकडे जबाब नोंदवण्यासाठी शशी थरूर यांनी वेळ मागितल्याची माहिती समोर येते। सुनंदा पुष्कर यांच्या शरीरावर जखमा कशा झाल्या? जखमांमुळे सुनंदा यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय। मृत्यूपूर्वी त्यांची कुणाशी झटापट झाली होती का असा सवाल आता उपस्थित होतोय। कुणाला सुनंदा यांच्यापासून सुटका हवी होती? सुनंदा यांना मारहाण झाली का? सुनंदा यांचा मृत्यू नैसर्गिक नाही तर त्यांची हत्या कुणी केली? सुनंदा यांची हत्या कुणी केली? पुष्कर का पोस्टमार्टम कंप्लीट कर लिए हैं। उसके लिए कुछ सैंपल्स, बायोलॉजिकल सैंपल्स रिट्रीव किए हैं। बायोलॉजिकल सैंपल्स का एनालिसिस अभी से ही शुरू हो गया है और 2-3 दिन के अंदर हम लोग इसका फाइनल ओपिनियन देंगे। हम लोग का पोस्टमार्टम करने का जो एंगल है, जो रीजन है, जो पर्पस है, वो ये मान के कि ये एक सडन अननेचुरल डेथ का केस है, उसको हम लोग पूरी तरह फोकस कर रहे हैं। सुनंदा यांना शुक्रवारी दुपारी 3:30 वाजता हॉटेलच्या लॉबीमध्ये पाहिलं असल्याचं सांगण्यात येत आहे। तर रात्री 8च्या सुमारास सुनंदा यांचा मृत्यू झाल्याची बातमी येते। या 5 तासात काय झालं? या दरम्यानच्या काळात सुनंदा यांना हॉटेलमध्ये कोण भेटलं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 4 दिवसांपासून सुनंदा यांनी अतिरिक्त मद्यपान केलं होतं. त्यांचं खाणं पिणं कमी झालं होतं. आपल्या जवळच्या मित्रांना SMS करून तणावात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. घटस्फोट घेण्याचा त्या विचार करत होत्या. ट्विटरवरही त्यांनी एक मेसेज केलेला की हसत खेळत निरोप घेऊ. यातून सुनंदा आत्महत्या करण्याचे संकेत देत होत्या का, त्यानुसार पोलीस तपास करतायत. तसंच त्यांचं BBM मेसेज आणि शशी थरूर यांच्याशी झालेलं संभाषणही पोलीस तपासतायत. पोलिसांनी स्टाफ आणि नोकरांचीही चौकशी केली. सुनंदा यांना असा कोणताही आजार नव्हता ज्यामुळे त्यांचा मृत्यू होईल, असं केरळ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे व्हाईस चान्सलर डॉक्टर विजय राघवन यांनी म्हटलंय. She went through checkup by various departments. She was very happy with her stay here and she was discharged with some medications and she left the hospital relieved and very happy. सुनंदा यांच्या रक्ताचे आणि इतर काही नमुने पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांनी तपासणीसाठी ठेवले आहेत. येत्या 1-2 दिवसात हा रिपोर्ट समोर येईल. पुष्कर के का पोस्टमार्टम कंप्लीट कर लिए हैं. उसके लिए कुछ सैंपल्स बायोलॉजिकल सैंपल्स रिट्रीव किए हैं. बायोलॉजिकल सैंपल्स का एनालिसिस अभी से ही शुरू हो गया है और 2-3 दिन के अंदर हम लोग इसका फाइनल ओपिनियन देंगे. हम लोग का पोस्टमार्टम करने का जो एंगल है, जो रीजन है, जो पर्पस है, वो ये मान के कि ये एक सडन अननेचुरल डेथ का केस है, उसको हम लोग पूरी तरह फोकस कर रहे हैं. सुनंदा यांच्यावर उपचार करणाऱ्या आणि पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या विधानामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा थरूर यांच्यावरती आज अंत्यसंस्कार करण्यात आले. लोधी रोड इथल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यासह सुनंदा आणि शशी यांची मुलं देखील यावेळी उपस्थित होती. शिव मेनन या सुनंदा पुष्कर यांच्या मुलानं त्यांना विधिवत अग्नी दिला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळीची दृश्य आपण पाहतोय. सुनंदा यांचे वडील आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत. तसंच त्यांच्या मुलगा शिव मेनन यानं सुनंदा यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. नवी दिल्लीमधल्या लोधी रोड इथल्या स्मशानभूमीमध्ये सुनंदा यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले. झी 24 तास एक पाऊल पुढे.